देवाचे प्रिय लोक हो, मी पास्टर हनोक डिसोजा बार्शी. प्रभूमध्ये तुम्हा सर्वांना सलाम. प्रियानो, नाताळ झाला. त्या दिवशी आपण सर्वांनी त्या गावानेतील येशू बाळाचे दर्शन घेतले. त्यानंतर नवीन वर्ष आले. ते नवीन वर्ष साजरा केले. प्रभूच्या उपस्थितीने 25ला गुड बाय व 26चे प्रभूच्या उपस्थितीमध्ये स्वागत केले. नवीन वर्षासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. मनामध्ये अनेक इच्छा घेऊन प्रभूच्या सहाय्याने 26मध्ये पदार्पण केले व प्रभूच्या कृपेमुळे हे नवीन वर्ष आपल्या आयुष्याला जोडले गेले. प्रभूला धन्यवाद देत असो. होय, प्रभू आपल्यासाठी सर्व काही करायला तयार असतो. आज प्रियानो, 2026मध्ये पदार्पण करणं एवढं सोपं नव्हतं, परंतु आपण नशीबवान आहोत, आपण भाग्यवान आहोत की हे नवीन वर्ष प्रभूनं आपल्या आयुष्याला जोडलं. कित्येकांना हे नवीन वर्ष पाहता आलं नाही, परंतु आपणाला प्रभूने या नवीन वर्ष दाखवलं. मग ठरवायचं आहे की या नवीन वर्षामध्ये आपण काय करायचं आहे. म्हणून प्रियानो, आज एक वेगळाच विषय घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे. असा विषय की जो विषय कधी कोणी हाताळला नाही. मी जो विषय घेतलेला आहे त्या विषयावर कधी कोणी बोललं नाही, आणि म्हणून हा विषय आज मी घेऊन तुमच्यासमोर उभा आहे. आणि ह्या 2026मध्ये आपण काय करायचं आहे, काय केलं पाहिजे. तर प्रियानो, या 2026मध्ये आपण सेवेसाठी झटलं पाहिजे. प्रभूच्या कृपेमध्ये आपण राहिलं पाहिजे. नवीन वर्ष प्रत्येकास आशीर्वादाचं झालं पाहिजे. या वर्षात प्रत्येकाची आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे व त्यासाठी आपण देवाकडे आग्रहानं मागायचं आहे. प्रत्येक गोष्ट प्रभूकडे मागायचे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूकडे आग्रह करायचा आहे. मग आग्रह कसा करायचा आहे, प्रभूकडे कसं मागायचं आहे. बघा प्रियानो, त्याचं स्तवन करायचं आहे. त्याचं स्तवन करत प्रभूकडे प्रत्येक गोष्ट आज मागायची आहे. स्तोत्र 150मध्ये सांगितल्याप्रमाणे डप वाजवून नृत्य करून त्याचे स्तवन करा. आणि स्तोत्र 149मध्ये सांगितल्याप्रमाणे नृत्य करीत परमेश्वराचे स्तवन करा. कारण देवासमोर नाचत वाजवत गाणं खूप गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रात परमेश्वरासमोर नाचत गात आणि वाजवत गेलेली स्तुती आराधना केलेली अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. प्रियानो, पहिली इतिहास 15:29मध्ये आपणास बघायलाच मिळतं की दावीद राजासुद्धा त्या कोशासमोर उघडा बोडका होऊन नाचला, कारण तो हर्षभरीत झाला होता. माणूस मंदिरामध्ये कधी नाचतो तर तो हर्षभरीत होतो, तेव्हाच मंदिरासमोर तो नाचतो. मनुष्य कुठेही परमेश्वरासमोर का नाचतो, कारण त्याला अति आनंद झालेला असतो. परमेश्वराने त्याची कुठल्या तरी इच्छा पूर्ण केलेली असते. त्यावेळेला तो व्यक्ती परमेश्वरासमोर स्तुती आराधना करताना टाळ्या वाजवतो, उडी मारतो आणि नाचतो. गरजेचं आहे प्रियानो प्रभूसमोर नाचत. कारण पवित्र शास्त्र सांगतंय, हर्षाने नाचत गात प्रभूसमोर या. डप वाजवत नाचत परमेश्वरासमोर या, वचन सांगतंय. मग या वचनाला तुम्ही आम्ही कसा विरोध करू शकतोय. परंतु प्रियानो, असं निदर्शनाला असं आलं आहे की 2026मध्ये ह्या चालू वर्षामध्ये स्वतःला देवाचे सेवक समजणारे काही लोकांनी काही चर्चेसमध्ये स्वतःचे नियम लागू केले. ते नियम असे आहेत की ते चर्चच्या प्रगतीला अडथळा होऊ शकतात, चर्चच्या उन्नतीला अडथळा होऊ शकतात. ते नियम सभासदांची मने दुखवणारे असू शकतात. जगातील देवाचे सेवक समजणाऱ्या लोकांनी हे जे नियम, जे कायदे लागू केलेत ना प्रियानो, त्यांना विचारा, हे नियम परमेश्वरापासून आहेत का, की तुमच्या बुद्धीतून आहेत. नाही प्रियानो, हे नियम परमेश्वरापासून नाही आहेत, कारण हे नियम ह्यांच्या जगिक बुद्धीतून आहेत. आणि म्हणून ज्यांनी नियम लावले ना, त्यांच्या संकुचित बुद्धीतून निघालेले हे नियम कोणालाही न आवडणारे आणि सभासदावर दडपण टाकणारे असे हे नियम यांनी काढलेले आहेत. आणि 2026पासून काही चर्चेसमधून काही स्वतःला देवाचे सेवक म्हणणाऱ्या लोकांनी हे नियम काढलेत. पण प्रत्यक्ष नियम कशा असावेत हे यांना माहीत नाही. जर आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास केला प्रियानो, तर पवित्र शास्त्राची पहिली 5 पुस्तके मोशेने लिहिलेली आहेत आणि या 5 पुस्तकांना पेंटेटुक असं नाव दिलेलं आहे.
या 5 पुस्तकाचा जर बारकाईने अभ्यास केला तर यामध्येच आपल्याला मोशेचे नियम आणि मोशेचे नियमशास्त्र बघावेच मिळतात. मोशेने अनेक नियम काढले. मोशे 6 लाख लोकांचं नेतृत्व करत होता. टोटल मिळून 10 लाख लोक त्याच्याबरोबर होते आणि एवढ्या लोकांचं तो नेतृत्व करत असताना त्यानं प्रभूच्या सहाय्यानं नियम तयार केले, नियम लावले. पण ते नियम कसे होते? अनेक विषयाचे नियम होते. आजाराबाबतीत नियम होते, शौकाच्या बाबतीत नियम होते, आज्ञांच्या बाबतीत नियम होते, लोकांच्या जीवनाच्या बाबतीत नियम होते. परंतु ते नियम प्रभूकडून आलेले होते. 10 आज्ञा त्या दगड्या पाटीवर कोरलेल्या होत्या. त्या आज्ञासुद्धा प्रभूकडून आलेल्या होत्या. मोशेच्या मनाच्या आज्ञा नव्हत्या त्या. मोशेनं मनानं काही केलेलं नव्हतं. जसे आज स्वतःला देवाचे सेवक समजणारे हे लोक स्वतःच्या बुद्धीनं नियम तयार करतात, तसे मोशेनं स्वतःच्या बुद्धीनं नियम केलेले नव्हते, तर ते नियम प्रभूकडून आलेले होते. परमेश्वरानं त्याला मार्गदर्शन केलेले होते की हे नियम, आणि ते नियम त्यांनी 6 लाख लोकांना लागू केलेले होते. त्यांनी एकट्याने नियम नव्हते केलेले. परमेश्वरानं पवित्र आत्म्याने त्याला सुचवले व सहाय्य केले व त्यातील काही नियम मोशेला स्वतःलासुद्धा लागू होते. स्वतःलासुद्धा ते नियम लागू होते. काही चर्चेसमध्ये स्वतःला देवाचे सेवक मानणारे लोक देवाच्या विचाराने नव्हे तर स्वतःच्या विचाराने नियम करतात व सभासदावर लादतात. हे नियम देवाकडून आलेत का? नियम करण्याआधी प्रार्थनापूर्वक ह्या लोकांनी देवाकडे विचारणा केली होती का? हे प्रभू, आज मी माझ्या मंडळीला हे नियम सांगणार आहे, आज मी माझ्या मंडळीला हे नियम लावून देणार आहेत, म्हणून प्रभूच्या समोर गुडघा टेकला होता का? जसा मोशेनं गुडघा टेकला तसं ह्या लोकांनी गुडघे टेकले होते का? नाही प्रियानो, ह्या लोकांनी गुडघे टेकले. ह्या लोकांनी हे जगामध्ये देवाचे सेवक म्हणून स्वतः वागत असताना स्वतःला देवाचे सेवक म्हणून घेत आहेत, म्हणून ह्यांनी स्वतःच्या मानपानासाठी हे नियम स्वतःच्या बुद्धीनं तयार केले. देवाच्या इच्छेने नाही केलेले, स्वतःच्या बुद्धीनं तयार केले. म्हणून ह्यांनी आपल्या अंतःकरणात प्रभूला विचारायचं आहे की प्रभू, हे नियम मी लावू का? नाही, हे प्रभूला विचार पण शकत नाही. कारण ह्यांचं एकच धोरण होतं प्रियानो की चांगल्या व्यवस्थित चाललेल्या गाडीला खीळ घालणं. एकच उद्देश आहे याचा. चांगल्या चाललेल्या गाडीला खीळ घालणं आणि आहे तसं चालू ठेवणं. ह्यामध्ये काय बदल झाला नाही पाहिजे. आणि ह्या लोकांना, ह्या सेवकांना चर्चमध्ये बदल होणं आवडत पण नाही आणि हे करू पण देत नाहीत आणि हे करणार पण नाहीत. करणाराला पण आवडतील. चर्चमध्ये नाचू नये, उड्या मारू नये असे देवाचे सेवक म्हणतात व पवित्र शास्त्र सांगते नाचून गाऊन वाजून प्रभूची स्तुती करा. वचन सांगते अरे तुम्ही गप बसलात तर धोंडे ओरडतील. मग धोंडे ओरडण्यापेक्षा आपण ओरडलं, धोंडे नाचण्यापेक्षा आपण नाचलेलं काय वाईट आहे? चर्च असू द्या, चर्च अंगण असू द्या, स्तुती आराधना करण्यासाठी उड्या मारताना व नाचताना कोणीही अडवू शकत नाही. कारण चर्च म्हणजे कोणा एका व्यक्तीची मालमत्ता नाही. चर्च म्हणजे कोणा एका व्यक्तीचा सातबारा नाही. चर्च म्हणजे कोणी हे देवाचे सेवक स्वतःला समजते त्यांच्या नावाची प्रॉपर्टी नाही, तर चर्च म्हणजे ही समाजाची प्रॉपर्टी आहे. हे सेवक स्वतःला समजते ना त्यांची प्रॉपर्टी नाही, सातबारा त्यांच्या नावाचं नाही, तर ही समाजाची मंडळीची प्रॉपर्टी आहे. इथं स्तुती आराधना करण्यासाठी कोणी अडवू शकत नाही. इथं स्तुती आराधना करत असताना नाचताना कोणी अडवू शकत नाही. म्हणून प्रियानो, ही प्रॉपर्टी समाजाची आहे. प्रियानो, काही ठिकाणी आशीर्वाद कोणी द्यायचा, कसा द्यायचा व आशीर्वाद देण्याचा अधिकार कोणाला आहे याविषयी चर्चा होती. याविषयी आजूबाजूला विचारणा होती. याची माहिती काढली जाते. पण प्रियानो, विचार करा, हे लोक स्वतःला देवाचा सेवक म्हणतात, मग यांना माहीत असायला पाहिजे की आशीर्वाद कोणी द्यायचा, कुठं द्यायचा, कधी द्यायचा. मग ह्यांना माहीत असतं तर ह्यांनी दुसरीकडे का विचारणा केली असते? नाही विचारायचं. मग विचारतो माणूस कधी? ह्यांना माहीत नाही त्याच वेळेला विचारतो. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसली तर तुम्ही शेजाऱ्यापाजाऱ्याला विचारणार, आणि माहीत असली तर तुम्ही कधीच विचारणार नाही. तसं ह्या लोकांना ही गोष्ट माहीत असायला पाहिजे होती, परंतु ह्या लोकांनी इतरत्र चौकशा केली की आशीर्वाद कोणी द्यायचा, फुलपीठमध्ये कोणी चढायचं, आणि हेच प्रश्न विचारतात आणि हेच लोक प्रश्नाचं उत्तर देतात. तेच म्हणतात की 3 वर्षाचा ज्यांचा कोर्स झालेला आहे, जे दीक्षित पाळक आहेत, त्यांनीच फुलपीठमध्ये जायचं आणि त्यांनीच आशीर्वाद द्यायचा.
लक्षात घ्या प्रियानो, पॉईंट लक्षात घ्या. हेच लोक काय म्हणतात, 3 वर्षाचा कोर्स ज्यांचा झाला आहे त्यांनीच फुलपीठमध्ये जायचं आणि 3 वर्षाचा कोर्स झालेल्या दीक्षित पालकांनाच आशीर्वाद द्यायचा. तिथं त्यांची ती लायकी आहे, त्यांची ती पद्धत आहे, त्यांना तो अधिकार आहे. ठीक आहे, त्यांनी अधिकार आहे, त्यांची लायकी आहे. 3 वर्षाचा कोर्स केलेल्या लोकांची, 3 वर्षाचा कोर्स केलेल्या लोकांना आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही कोणत्या अधिकारानं फुलपीठमध्ये घुसता? तुम्ही कुठल्या अधिकारानं फुलपीठमध्ये जाऊन तुम्ही काय पाळक नाही, तुम्ही दीक्षित पाळक नाही, तुम्ही कोर्स केलेला नाही, तुम्ही काहीच केलेलं नाही. घरात बसून 4दा बायबलची रिव्हिजन झाली म्हणजे का तुम्ही खूप मोठे ज्ञानी नाही झालेले? घरात बसून तुम्ही 10 वेळा बायबलची 10 वेळा तुम्ही स्टडी केला, 10 वेळेला रिव्हिजन केली म्हणजे काय तुम्ही बायबलचे खूप मोठे ज्ञानी नाही झाला किंवा तुम्हाला फुलपीठमध्ये घुसण्याचा अधिकार नाही मिळाला. तुम्ही दुसऱ्याची लायकी काढता की त्याला अधिकार नाही, त्याला अधिकार आहे, ही दुसऱ्याची लायकी काढता. तर मग फुलपीठमध्ये तुम्ही जाता, तुमची काय लायकी आहे? तुम्ही लायक आहात का त्या फुलपीठमध्ये घुसण्याच्या? स्वतःच्या दिमागाला विचारा, स्वतःच्या अंतकरणाला विचारा. हे प्रभू, माझं काही नसताना मी त्या फुलपीठमध्ये घुसतो, माझी पात्रता आहे का, माझी लायकी आहे का, मी करतो ते बरोबर आहे का, का मी करतो ते चुकीचं आहे? प्रभूला विचारा, प्रभू तुम्हाला उत्तर देईल. माणसाला नका विचारू, फक्त प्रभूला विचारा. दुसऱ्याची लायकी काढू नका, स्वतःची पात्रता शोधा. दुसऱ्याची पात्रता शोधू नका, स्वतःची लायकी शोधा. गणना 6:22-27 आपल्याला वाचायला मिळते की स्वतः परमेश्वर मोशेद्वारे आरोन व त्याच्या मुलांना आशीर्वाद कसा द्यायचा हे शिकवतो. परमेश्वर मोशेला म्हणतो, जा आरोन व त्याच्या मुलांना आशीर्वाद, इस्रायल लोकांना आशीर्वादित कसं करायचं हे तू सांग, जे मी तुला सांगतो. आणि त्यानुसार मोशेनं आरोन व त्याच्या मुलांना आशीर्वाद द्यायला शिकवलं. काय त्या तिघांनी काय बायबल ट्रेनिंग केलं तर? काय त्या तिघांनी पालखी दीक्षा घेतली होती? मग तुम्ही कुठल्या ह्याच्या बेसवर म्हणताय की 3 वर्षाच्या पालकाला तो अधिकार आहे, 3 वर्षाच्या पालकांनीच फुलपीठमध्ये घुसाचा अधिकार आहे? अरे मग तुम्ही कुठल्या आधारानं त्या फुलपीठमध्ये घुसता आणि संदेश देता? स्वतःच्या पात्रतेचा विचार करा ना. लोकांची पात्रता कशाला बघता? स्वतःची पात्रता. लोक तुमच्यापेक्षा खूप पुढे गेलेत, लोक तुमच्यापेक्षा पात्रतेनं पुढे गेलेत, लोक तुमच्यापेक्षा त्यांच्या लायकीनं पुढे गेलेत. तुम्ही स्वतःची पात्रता शोधा, लोकांची पात्रता शोधाच्या भानगडीत पडू नका. तुम्ही म्हणता इतर लोकांना, जे दीक्षित नाहीत अशा लोकांना फुलपीठमध्ये चढण्याचा अधिकार व आशीर्वाद देण्याचा अधिकार नाही, त्यांची तुम्ही पात्रता शोधता. पण स्वतःची पात्रता बघा ना. आपण फुलपीठमध्ये घुसतो, आपण चर्चमध्ये अराजकता मागतो. अरे सभासद गरीब आहेत, सभासद शांत आहेत, सभासद काही बोलत नाहीत, याचा गैरफायदा तुम्ही घेता, ह्याचा गैरफायदा तुम्ही घेता. परंतु परमेश्वराचा क्रोध तुम्हावर मोठा येणार आहे. कारण प्रत्येक वेळेला परमेश्वराच्या नियमाचं तुम्ही उल्लंघन करता. वचन सांगते, स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी अधिक आत्मे तुम्ही घेऊन या. स्वर्गाच्या राज्यासाठी अधिक आत्मे तुम्ही घेऊन या. मी ह्या स्वतःला सेवक समजणाऱ्या व्यक्तींना विचारू इच्छितो की तुम्ही किती आत्मे आज स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी आणलेत? एकही आत्मा आणला नाही, एकही आत्मा कोणी आणला नाही. मग दुसरा प्रश्न मी यांना विचारतो की मंडळीतले किती आत्मे तुम्ही गमावले, किती आत्मे तुम्ही हरवले? सगळ्याच्या राज्याच्या वाढीसाठी एकही आत्मा तुम्ही आणला नाही, परंतु तुम्ही मंडळीमधून अनेक आत्मे निघून गेले. त्याचा जबाबदार कोण आहे? परमेश्वर तुम्हाला जाब विचारणार आहे. हा आत्मा मंडळीतून का निघून गेला? आज तुझ्या हातामध्ये सत्ता होती, आज तू पदाधिकारी होता, तुला मंडळीचे आत्मे सांभाळता आले नाहीत का? परमेश्वर तुम्हाला जाब विचारणार आहे. काय उत्तर देणार आहात? उत्तर नाही तुमच्याकडे. अरे तुम्हाला मंडळीतले आत्मेच सांभाळता येत नाहीत, मग कशाला लोकांची लायकी शोधता, कशाला लोकांच्या उणीवान त्रुटी काढता? तुम्ही सांभाळ्यात का आत्मे? किती आत्मे आज मंडळीतून निघून गेले? परमेश्वर तुम्हाला जाब विचारणार आहे. परमेश्वराच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसणार आहे. परमेश्वराला वीट आणणाऱ्या गोष्टी तुम्ही करता, परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध तुम्ही अनेक गोष्टी करता. परमेश्वराला भीत नाहीत, जुमानत नाहीत. सेवकाच्या सेवेला तुम्ही अडखळण करता, सेवेसाठी अडखळण निर्माण करता, सेवकाची याजकाची पाठीमाग निंदा करता, सेवकाला तुच्छ समजता. या गोष्टीचा परमेश्वराला वीट आहे, परमेश्वराला या गोष्टीचा वीट आहे.
म्हणून स्वतःला देवाचे सेवक समजणाऱ्या लोकांना, अनेक लोकांना परमेश्वरानं क्रोधाचा तडाखा दिलेला आहे. अनेक सेवकाच्या घरात अशांतता आहे. अनेक सेवकांना सुख समाधान नाही. कित्येकाच्या घरात आजारो व्याधी घुसला आहे. कित्येकाची मुले आज व्यसनाधीन झालेले आहेत. अनेक सेवकाची मुले आज प्रभूपासून दूर आहेत. कारण स्वतःला देवाचे सेवक म्हणणाऱ्या या लोकांनी देवाच्या विरुद्ध अनेक गोष्टी केला. याचकाच्या सेवेला केलेली आडखळण व सभासदांची दुखावलेली मने यामुळे प्रभूने दिलेला हा क्रोधाचा तडाखा आहे. आणखी कितीच परमेश्वर तुम्हाला क्रोधाचा तडाखा. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. अरे विचारा स्वतःच्या मनाला, अरे माझ्या घरामध्ये ही परिस्थिती का आहे? अरे माझ्या घरामध्ये हा आजार का घुसला आहे? अरे माझ्या घरामध्ये अशांतता का आहे? अरे माझं घर आज उजाड का दिसतंय? प्रभूला विचारा. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. परमेश्वर तुम्हाला उत्तर देत असतोय. पण कधी? लीन नम्र व्हा, प्रभूसमोर गुडघा टेका आणि प्रभूला विचारा, हे असं का? प्रभू तुम्हाला नक्की उत्तर देत असतो. प्रियानो, फक्त विचारा. यशाया 29:15 परमेश्वर म्हणतो, हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझपासून आपले अंतःकरण दूर राखतात. माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्याने पटवलेल्या आज्ञेप्रमाणे. आणि पुढे परमेश्वर म्हणतो, ते परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि आम्हाला कोण पाहतो, आमचे कोणाला कळणार असे म्हणतात. त्यास धिक्कार असो. वचन सांगते, त्यास धिक्कार असो. आपले मनसुबे परमेश्वरासमोर लपवता तुम्ही. आपला व्यवहार सगळा अंधारात करता. मंडळीला कुठल्या गोष्टींना कळू देत नाही. मंडळीला तुम्ही अंधारात ठेवता. आणि परमेश्वर म्हणतो, अशा लोकांचा धिक्कार असो. काय आहे? स्वतःला तर देवाचे सेवक समजतात हे लोक. काही चर्चेसमध्ये अनेक वेळा गदारोळ झालेला आहे. अनेक चर्चेसमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि देवाचे स्वतःला सेवक म्हणणारे लोक हे सध्याच्या आधुनिक काळातले शास्त्री पुरुष आहेत. ज्यांना चौकामध्ये, बाजारामध्ये सलाम घेणं आवडतं, नमस्कार घेणं आवडतं. हे मानपानाला हापापलेले असे हे आजचे देवाचे सेवक आहेत. म्हणून पुढच्या 24व्या वचनात म्हणतो, तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करीत आला आहात. बघा, वचन सांगते, तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करत आला आहात. कारण हेच आधुनिक काळातील स्वतःला सेवक म्हणणारे लोक कधीकधी मंडळीला काहीच कळू देत नाहीत. आपला कारभार अंधारात चालवतात व परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात. मग विचार करा प्रियानो, स्वतःला देवाचा सेवक म्हणणाऱ्या लोकांकडून आजच्या तरुण पिढीनं काय आदर्श घ्यायचा? काय शिकवणार आहेत हे लोक आजच्या तरुण पिढीला? काय सुधारणा करणार आता हे आपल्या तरुण पिढीची? म्हणून प्रियानो, ही तरुण पिढी या सेवकामुळं खरोखरच प्रभूपासून दूर राहिलेली आहे. या सेवकांचं काम आहे. स्वतःला सेवक म्हणतात ना, आम्ही सेवक आहोत, आम्ही प्रभूचे दास आहोत, आम्ही प्रभूचे सेवक. अरे तुम्ही प्रभूचे सेवक आहे तर ह्या तरुणासाठी काय तर करा. अरे तुम्ही प्रभूचे सेवक आहे, तरुणीसाठी काय तर करा. यांच्यासाठी क्लास काढा, यांच्यासाठी चर्चमध्ये काही तर करा. नुसतेच चर्चला नियम लावून काय बसता? परमेश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारणार आहे. ठासून तुम्हाला विचारणार आहे. एक प्रश्न असा विचारणार आहे की त्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर प्रियानो तुमच्यासमोर नसणार आहे. पण परमेश्वर विचारणार आहे 100%. देवाला मंडळीतील प्रत्येक व्यक्ती सारखी आहे. प्रत्येक सभासद देवाला सारखा आहे. परमेश्वर मंडळीत प्रत्येक कुणाशी वागताना पक्षपात करत नाही, मतभेद करत नाही. प्रत्येक सभासदाला समान वागणूक परमेश्वर देतो. आशीर्वाद देताना सुद्धा प्रत्येकाला समान आशीर्वाद देतो. आशीर्वाद देताना सुद्धा पक्षपात करत नाही. परंतु स्वतःला सेवक मानणारे लोक सभासदाशी वागताना मतभेद करतात, पक्षपात करतात, अपमानाची वागणूक देतात, अपमान करतात व एखाद्या व्यक्तीस आदर्श व्यक्ती म्हणून मंडळी जाहीर करतात. आदर्श व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला आदर्श व्यक्ती म्हणून मंडळीत जाहीर करतात. अरे ती आदर्श व्यक्ती आहे, मग बाकीचे लोक काय तुम्हाला टोचा मारतात का? टोचा मारतात का? तुमचं काय लुटून नेले कोणी? बाकीच्या लोकांनी काय केले? बाकीचे लोक पण आदर्शच आहेत. तुमच्या दृष्टीने नाही, पण प्रभूच्या दृष्टीने ते आदर्श आहेत. तुम्ही नका मानू त्यांना आदर्श. परंतु एक गोष्टीचं मला सांगू वाटतं की हे सेवक
यांना मी एक सांगू इच्छितो की देखल्या देवाला दंडवत घालू नका आणि तोंड बघून वागू नका. ह्याचाही जबाब तुम्हाला द्यायचा आहे. बाकीच्या लोकांनी तुमचं काय केलं आहे? टोचा मारतेत का? तुमची धनदौलत लुटली का? तुमचं काही नुकसान केलं? म्हणून बाकीचे लोक तुम्हाला काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर, अरे आज सभासद आहेत म्हणून मंडळी आहे, सभासद आहेत म्हणून मंडळी आहे, मंडळी आहेत म्हणून तुम्ही अधिकारी पदाधिकारी आहेत. अरे मंडळीच नसेल तुम्हाला कोण विचारतंय? मंडळीच नसेल तुमची किंमत शून्य आहे, शून्य. म्हणून या मंडळीला घाबरा, देवाला घाबरा, मंडळीची उन्नती करा, मंडळीला प्रेमानं वागवा, प्रत्येक सभासदाची इज्जत करा, प्रत्येक सभासदाला मानपान द्या, प्रत्येक सभासदाची नम्रतेनं वागा. कारण ते सभासद म्हणून तुम्ही आहे हो, त्या सभासद म्हणून तुमच्या खुर्च्या आहेत. तर तुम्हाला कोण विचारते? कोणी विचारणार आहे तुम्हाला? म्हणून सभासदाला तुच्छ मानू नका, देखल्या देवाला दंडवत घालू नका, तोंड बघून वागू नका. प्रभूमध्ये सर्वाची नम्रतेनं राहा, नाहीतर सैतान दाराशी उभाच आहे आणि तुमची वाटच बघतोय, हा कधी बाहेर येतोय. म्हणून सैतानाच्या हवाली होऊ नका प्रियानो, प्रभूच्या हवाली व्हा. आज अनेक मंडळीत पाळक चुकीचा संदेश देतात. नाताळ दिवशी येशूची वंशावळ सांगितली जाते. अरे प्रसंग कोणचा आहे? तुम्ही संदेश काय देताय? प्रसंग आहे प्रभू येशूच्या जन्माचा आणि संदेश देताय तुम्ही येशूच्या वंशावळीचा. अरे प्रसंग बघून संदेश द्या. नाताळ सांगा, नाताळचे महत्त्व, घवानीतील बाळ व ख्रिस्ती समाज याबद्दल काहीतरी बोला. कित्येक चर्चमधून पाळक चुकीच्या पद्धतीनं प्रभुवचन देतात. वास्तविक पाहता भाकर दोन्ही हातात घ्यायचे, दोन्ही हातात मोडायचे. परंतु आजकालचे पाळक एका हातात भाकर घेतात आणि एका हाताच्या 2 बोटाच्या चिमटीमध्ये भाकर ठेवून ती भाकर मोडतात. मग मी अशा पालकांना विचारू इच्छितो की तुम्ही एका हातानं भाकर मोडताय, मग दुसरा हात तुमचा काय घाणवत ठेवला का? कुठं घाण ठेवलाय? अरे प्रभूनं त्याच्या सेवा कार्यासाठी 2 हात तुम्हाला दिलेला, मग त्या सेवा कार्यासाठी दोन्ही हात लावा ना. मग एक हात काय घाण ठेवला का कुठं सोनाराकड? अरे 2 चिमटीमध्ये काय भाकर मोडताय? दोन्ही हातात भाकर घ्या आणि मोडा आणि मग त्या पात्रामध्ये ठेवा. तुम्ही एका हातात काय घेऊन भाकर मोडता? हे चुकीचं आहे. ही पद्धत तुमची चुकीची आहे. ही पद्धत बदला तुम्ही, ही पद्धत बदला. लोकांना बोलता बोलता पाळक चुकीचे बोलतात आणि हे पाळक चुकीचे बोलत असताना हे स्वतःला देवाचे सेवक म्हणणारे लोक माना डोलू 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 त्यांना साथ देतात. एका हातानं भाकरी मोडताना हे सेवक बघत बसतात तरी माना डोलू डोलू त्याचा साथ देतात. म्हणजे प्रभुवचनाचं भरती करून पाळकाकडूनच होते म्हणावं लागेल, सभासदाकडून नाही. हा गंभीर विधी आहे म्हणून सभासद शांत असतात, कोणी निरीक्षण करत नाहीत. पण निरीक्षण करणारेसुद्धा भरपूर आहेत, कोणी बोलत नाहीत. पण माझ्यासारखा एखादा बोलणारा असतोच. आणि म्हणून इथं ते का मंडळीला नियम लावत नाहीत? पाळकाला का म्हणत नाही तिथं बाबा तुम्ही चुकलेला आहात, असं करू नका, हे प्रभुभोजन तुम्ही चुकीच्या पद्धतीनं करताय हे करू नका. त्यांना काही नियम लावले जात नाहीत, का त्यांच्या चुका दाखवल्या जात नाहीत. आज मंडळी अंधारात चाचपडत आहे. हे स्वतःला सेवक म्हणणारे लोक मंडळीला अंधारात घेऊन जातात. अनुवाद 27:18 वचन काय सांगते बघा, आंधळ्याची वाट चुकवणारे शास्त्री पुरुषे हेच लोक आहेत. आंधळ्याची वाट चुकवणारे हे देवाचे सेवक आहे ना, हे शास्त्री पुरुष आहेत. आजच्या काळातले हे आंधळ्याची वाट चुकवणारे आहेत. आणि म्हणून आज आपल्या मंडळ्या अंधारात चाचपडत आहेत. आज कित्येक मंडळातले तरुण भरकटलेले आहेत, कित्येक मंडळातले तरुण व्यसनाधीन झालेले आहेत. ह्यांना मार्गावर आणण्याचं काम ह्या सेवकांचं आहे. पण हे सेवक लक्ष देत नाही. अरे जाऊ दे तिकडं, आपल्याला काय करायचं आहे, बघेल तर जिथे चट. अरे मग तुम्ही सेवक कसले? तुम्हाला प्रार्थनेचा आत्मा देवाने कशासाठी दिला आहे? एखाद्याला जाऊ दे म्हणण्यासाठी दिला आहे? तुम्ही काय करता? तुम्ही प्रार्थनेचा उपयोग काय करता? तुम्ही तरुणासाठी काय करता? तुम्ही तरुणीसाठी काय करता? तुम्ही महिला मंडळासाठी नुसतंच महिला मंडळीची मीटिंग तयार करता का? अरे त्याच्यासाठी काय तर करा, तरुणासाठी काय तर करा. आज अनेक मंडळामध्ये आम्ही जातो, काही मंडळामध्ये जाऊन असं उभारलं ना, असं वाटतं की आपण शुकसास्तीच्या खोऱ्यामध्ये येऊन उभारलेलं आहोत.
हेजकेलाच्या पुस्तकामध्ये सूक्ष्म अस्थिचं खोरं आहे. त्या सूक्ष्म अस्थिच्या खोऱ्यामध्ये तिथं येऊन आपण उभा आहोत आणि परमेश्वर आपल्याला आज्ञा देत आहे, त्या वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश दे. पण वाऱ्याला कसा संदेश देणार मी? कारण हे आधुनिक सेवक शास्त्री पुरुषी तिथं आधीच उभारलेले असतात. आम्ही कसा वाऱ्याला संदेश देणार? हे नियम लावणाऱ्या लोकांकडे, सेवकाकडे पाहिलं तर 38 वर्षाचा दुःखनकरी आठवतो. 38 वर्ष तो एकाच परिस्थितीमध्ये होता. 38 वर्ष तो त्या खाटेवर पडून होता. तो बेसध्या तळ्याजवळ बसून होता. परंतु पाणी हालत असताना तो त्या पाण्यामध्ये उतरण्याचा कधी प्रयत्न केला नाही त्यानं. कारण त्याला प्रयत्न करायचा पण नव्हता, त्याला बरं पण व्हायचं नव्हतं. त्याला फक्त वाटत होतं दुसऱ्याच्या जीवनातील चमत्कार बघण्यामध्ये तो आनंद मानत होता. 38 वर्ष. तीच गत काही मंडळीची आहे की त्या सेवकांना वाटते की आपल्या मंडळीची परिस्थिती बदलू नये आहे, ह्याच परिस्थितीमध्ये आपली मंडळी राहावी, आपल्या मंडळीमध्ये संजीवन निर्माण होऊ नये, आपल्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होऊ नये, यासाठी हे नवीन सेवक, हे सेवक स्वतःला सेवक म्हणतात, हे लोक अहोरात्र झटत असतात. कोणी प्रयत्न केला तर त्याचा प्रयत्न हाणून पाडत असतात. त्यांना वाटतंय आज जिथं संजीवन निर्माण झालं तर आपलं पद डळमळीत होते, आज जिथं आध्यात्मिक वाढ झाली तर आपलं पद निघून जाते, आज मंडळीचा विकास झाला तर आपली खुर्ची निघून जाते. म्हणून प्रियानो, हे लोक कधीही आपल्या मंडळीची वाढ होऊ देत नाहीत. हे लोक कधीही आपल्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होऊ देत नाहीत. आपल्या मंडळीमध्ये संजीवन निर्माण होऊ देत. 38 वर्षाच्या त्या दुकानकऱ्यासारखं आहे, त्याच परिस्थितीत स्वतःही राहतात आणि मंडळीमध्ये ठेवतात. ही यांची शोकांती काय प्रियानो? हे परिस्थिती बदलण्यास तयार नाहीत. हे फक्त दुसऱ्या चर्चेचं परिवर्तन झालेलं बघण्यामध्ये आनंद मानतात. त्यांना आपली परिस्थिती बदलायची नाही, बाकीच्या चर्चेची परिस्थिती त्यांना बदलायची आहे. त्यांना त्या चर्चे परिवर्तन झालेलं बघायचं आहे. पण आपल्या चर्चमध्ये परिवर्तन हे होऊ देत नाहीत. कारण आपल्या खुर्च्या जातील, आपली पदं जातील, याची ह्या लोकांना भीती वाटते. आणि त्यांची भीती वाटणं साहजिक आहे प्रियानो, साहजिक आहे. कारण आज चर्चमध्ये परिवर्तन झालं, चर्चमध्ये आध्यात्मिक वाढ झाली, चर्चमध्ये संजीवन निर्माण झालं, तरुण पिढी सगळं हातात घेणार. आणि आता ह्या लोकांचा सेवेसाठी कुठेही उपयोग होणार नाही आहे, कुठेही उपयोग होणार नाही. ह्यांना किती झटायचं तेवढं झटू द्या, परमेश्वर ह्यांचा उपयोग करून घेत नाही. परमेश्वर आता तरुण पिढीचा उपयोग करून घेणार आहे. ह्यांचं संपले आता, ह्यांनी केली सेवा पुष्कळ झाली. परमेश्वरसुद्धा यांना म्हणते, अरे आता घरात बसा रे, बसा. पण हे ऐकत नाहीत. कारण हे देवाला जुमानतच नाहीत, तर देवाचं कधी ऐकायचं? हे देवाला घाबरतच नाहीत, याने देवाचं कधी ऐकायचं? देव वरून सांगते, अरे आता बाद झालं, तुम्ही बसा. पण हे बसणार नाही आहेत. कुठल्या तरुणाला घेणार नाहीत सोबतीला, कुठल्या तरुणाला काम शिकवणार नाहीत. अरे सेक्रेटरीनं काम शिकवायला पाहिजे एखाद्या तरुणाला, खजिनदारानं काम शिकवायला पाहिजे एखाद्या तरुणाला, अध्यक्षानं काम शिकवायला पाहिजे एखाद्या आणि नुसतंच म्हणते आता तुमच्याच हातात सगळं आहे, आता तुमच्याच हातात सगळं. अरे काय सगळं दगडं देणार हो का? सगळं तुम्ही शिकवतच नाही. काय करणार आहे त्या तरुणाने येऊन? काय करणार आहे? रिमोट कंट्रोल चालणार काय त्याला? आणि शेवटी तेच करणार आहे तुम्ही. पण परमेश्वर तुम्हाला जमू देत नसतो. कारण अजूनही परमेश्वर म्हणते, आता घरी बसा घरी. आंधळ्याची वाट नका चुकू. आजपर्यंत चुकवलं तेवढी चिकार झाली, आता नका आंधळ्याची वाट चुकू. काही चर्चेमध्ये कारण स्वतःला सेवक मानणारे हे लोक आपली परिस्थिती बदलण्यास तयार नाहीत आणि परिस्थिती बदलू देत नाही. कारण ह्यांना खुर्च्याची भीती वाटते. 2026मध्ये नियम लावणारे हे लोक जिथे नियम लावायचे तिथं नियम लावत नाहीत. नको तिथं नियम लावणार 100%. जिथं नियम लावते तिथं नियम ह्यांना लावायचे नाहीत. परंतु नियम कुठं लावतील? जिथं त्यांचा सन्मान होत नाही तिथं नियम लावतील. जिथं त्यांना मानपान मिळत नाही तिथं नियम लावतील. जिथं त्यांना कोणी विचारत नाही तिथं नियम लावतील. जिथं त्यांना किंमत देत नाहीत तिथं नियम 100% लावतील. परंतु नियम जिथं लावायचा आहे तिथं नियम लावणार नाहीत. कित्येक वेळा अनेक चर्चेची वेळ बदलली जाते. पाणी आलंय, बदला चर्चची वेळ. थंडी सुटली, बदला चर्चची वेळ. अरे किती वेळा चर्चची वेळ बदलणार आहेत? 5-5 किलोमीटरवरनं माणसं चर्चला लवकर येतात, पण चर्चच्या आजूबाजूचे लोक फिरकतच नाहीत. पहिलं गाणं झाल्यानंतर येतात. तिथं काय नियम लावत नाही तुम्ही?
कारण तुमची माणसं आहेत म्हणून अवघड वाटतंय. लावा नाही इथं पण नियम. काय नियम लावले जात नाहीत इथं? आज चर्चमध्ये लहान लेकराचा गोंधळ असतो. किती गोंधळ असतो. पालकाचं लक्ष विचलित होतं. मग हे आईबापाला लावा ना नियम. का लावत नाही आईबापाला नियम? अरे संदेश देता देता पाळक साहेब थांबून म्हणतात, अरे ह्या लेकरांना आवरा, तरी कोणी लक्ष देत नाहीत. मग इथं का त्यांच्या आईबापाला नियम लावले जात नाहीत? लेकरं चर्चमध्ये खातेत, खाऊ खातेत, त्याची कागदं चर्चमध्ये बाहेरच्या आवारामध्ये कुठेही टाकून दिलेले असतात. तिथं का तुम्ही त्यांच्या आईबापाला नियम लावत नाही? म्हणायचं त्यांच्या आईबापाला, हेड उचला, तुमच्या लेकरांनी केले, हे तिकडे नेऊन टाका. काय नियम लावत नाहीत? मग इथंच नियम लावायचं बरं सुचतंय. हां, सगळे काही नियम त्यांनी लावायला पाहिजे. कित्येक सेवक असे आहेत, आज आम्ही पाहतो कित्येक सेवक असे आहेत, त्यांना पवित्र शास्त्र वाचता येत नाही, प्रार्थना करता येत नाही. तिथं तुम्ही नियम लावा ना. बाबा रे, हे शिक, प्रार्थना शिक, वचन वाचायला शिक. तुम्ही शिकवा ना त्यांना. परंतु तुमची शिकवायची इच्छा नाही आहे, कारण तुम्हाला भीती वाटते, आता याला शिकवलं तर आपण मागं पडतोय, हे तुम्हाला भीती वाटते, म्हणून त्याला तुम्ही शिकवत नाही आहे. तिथे नियम लावा ना. नाही वाटणार, तुम्ही तिथे नियम लावणारच नाही. कारण अशा लोकांनी फक्त चर्चमध्ये राबायचं एवढंच तुमचं ध्येय असते. ज्याला बायबल वाचायला येत नाही, ज्याला प्रार्थना करता येत नाही, त्या लोकांच्या बाबतीत तुमची इच्छा असते की ह्या लोकांनी चर्चमध्ये यायचं, नुसतं काम करायचं, कष्ट करायचं, साफसूफ करायची, चर्च झाडायचं, बायबल ठेवायची, बाकडी पुसायची, प्रभोजाची भांडी धुवायची आणि निघून जायचं. बाकी त्या माणसानं काय करायचं नाही आणि त्यांना शिकावं अशी तुमची इच्छा पण नसते. त्या माणसानं काय करायचं? तिथं का तुम्ही नियम वाटी लावत नाहीत? लावायला पाहिजे पण लावत नाही. पण चांगले चालले तिथं तुम्ही नक्की नियम लावून चांगल्या चाललेल्या गाडीला खीळ घालणार. हालेलुया, हालेलुया हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये 48 वेळा आहे. स्तोत्रसहितामध्ये 24 वेळा आणि इतर ठिकाणी 24 वेळा हा शब्द बायबलमधून आलेला आहे. हिब्री भाषेतला हा शब्द आहे की प्रभूची स्तुती असो, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. परंतु हालेलुया म्हणण्याला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? पवित्र शास्त्राचा शब्द आहे, प्रभूकडून आलेला तो शब्द आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो, त्याला तुम्ही विरोध का करताय? म्हणून प्रियानो, ज्या ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करताय, ज्या ज्या गोष्टीला आजपर्यंत तुम्ही विरोध केला आहे, ज्या ज्या गोष्टीला तुम्ही मज्जाव केला आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा परमेश्वर तुम्हाला झाडाझडती घेणार आहे, विचारणार आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, प्रत्येक गोष्टीचा खुलासा तुम्हाला मागणार आहे. त्यावेळेला तुम्ही काय उत्तर देणार आहे? उत्तर नाही तुमच्याकडे, कसलंच उत्तर नाही. उपदेशक 12:13 सांगते, सर्वांचा सार शेवटी एकच आहे, देवाचे भय धर, कारण सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करताना देव सगळ्या कृत्याची झाडाझडती घेणार आहे, प्रत्येक गोष्टीचा झाडाझडती घेणार आहे. तुम्ही मंडळीतले आत्मे किती गमावले हा पहिला परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. दुसरा प्रश्न, सेवकाच्या सेवेला तुम्ही अडखळण का केली हा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुमच्याकडे उत्तर नाही, पण तुमचा संपूर्ण झाडाझडती परमेश्वर घेणार आहे. उपदेशक 7:16 परमेश्वर म्हणतो, फाजील धार्मिक होऊ नको, धार्मिक हो, धार्मिक राहा, धार्मिक आस, पण फाजील धार्मिक होऊ नको व मर्यादेबाहेर आपलं शहाणपण मिरवू नको. तो आपला नाश का करून घ्यावा? लक्षात घ्या प्रियानो, फाजील धार्मिक होऊ नका, धार्मिकतेचे नाटकं पण करू नका. मी धार्मिक आहे, धार्मिक आहे म्हणून ओरडत पण बसू नका. कारण मर्यादेबाहेर शहाणपणा होते आपला आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा झाडाझडती घेणार आहे. पण आता सावध व्हा, प्रत्येक चुकांच्या अपराधाचे प्रभूकडे माफी मागा. आज बसा प्रभूसमोर, लीन नम्र व्हा, गुडघा टेका आणि विचारा, प्रभू मी करतोय ते योग्य आहे का? प्रभू मी करतोय ते बरे आहे का? परमेश्वर तुम्हाला नक्की उत्तर देणार आहे. देवबाप करो या वचनाद्वारे आपला प्रत्येकाचा आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.